पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आलेल्या गजालाला चौकशी दरम्यान मोठा तिने खुलासा केला। गजालाने तिच्या भावाच्या मोबाईलवरून पाकिस्तानला गुप्त माहिती पाठवली होती। मुरादाबादचा पाकिस्तानी हेर शहजाद आखत होता मोठ्या हल्ल्याचा कट। शहजादने रामपूरमधल्या अनेक तरुणांना पाकिस्तानमध्ये पाठवलं आणि त्यांच्यासाठी व्हिसाही मिळवला। आयएसआयच्या पैशाचा वापर भारतात हेरगिरी करण्यासाठी करत असल्याचा संशय। भारताविरुद्ध हेरगिरी केल्याच्या प्रकरणामध्ये नोमानबद्दल मोठी माहिती समोर। नोमान इलाहीच्या मोबाईलमध्ये 70हून अधिक पाकिस्तानी नंबर सेव्ह, तर स्नॅपचॅट आणि टेलिग्राम या ॲप्सद्वारे पाकिस्तानमधील आयएसआय हँडलर इक्बाल कानाशी सतत संपर्क। पाकिस्तानला पाठिंबा देणाऱ्या तुर्की अझरबैजान विरुद्ध देशाचा रोष। व्हिसा अर्जांमध्ये 42% घट आणि 60% लोकांनी फक्त 36 तासामध्ये अर्ज प्रक्रिया सोडून दिली। व्हिसा प्रक्रियेशी संबंधित कंपनी ॲटलिस्टची माहिती। अमृतसरच्या शहापूर सीमा चौकीवरनं बीएसएफकडनं एका पाकिस्तानाला अटक। सध्या त्याची चौकशी सुरू। पाकिस्तानी लष्कर प्रमुख आसिम मुनीर यांना प्रमोशन। शहबाज सरकारने बनवले फील्ड मार्शल। पाक हवाई दल प्रमुख झहीर अहमद बाबर यांचा कार्यकाळही वाढवला। भारताचं दहशतवाद विरुद्ध शून्य सहनशीलतेचं धोरण। पाकिस्तानकडनं नागरिकांवरती गोळीबार झाल्याचे पुरावे समोर। ऑपरेशन सिंदूरची माहिती देण्यासाठी पहिल्या टप्प्यातील सर्वपक्षीय खासदारांचं शिष्टमंडळ आज रवाना होणार। पहिल्या टप्प्यामध्ये श्रीकांत शिंदेंच्या नेतृत्वाखाली 8 सदस्यांचं शिष्टमंडळ आज यूएई आणि पश्चिम आफ्रिकेच्या दौऱ्यात। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।